मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतःच करतो. बुधवारी आणि शनिवारी कार्यालय बंद असते आणि हजर असलो तर मी हजरही असतो. याच्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावं. पुष्कळशा व्यक्ती आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि ज्या दिवशी यायचं असेल त्या दिवशी मोबाईल करत नाही आणि येत नाही. अशा परिस्थितीत मी इथे अडकून जातो आणि दुसऱ्याला मार्गदर्शन मला करता येत नाही आणि ते वंचित राहतात. यासाठी आपण लक्षात घ्या की जे निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, अन्यथा मी माझ्या कामासाठी निघून जाईल. यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. अगदी शांत चित्ताने ऐका. पुष्कळशे लोक, आज जवळजवळ 80% लोक मोठे पाकिट पाठवत आहेत आणि तेही सुशिक्षित आहेत. मला आश्चर्य वाटते की असं का व्हावं. 6 इंच आणि 11 इंच त्यांना कळते की नाही कळते हेच हा प्रश्न आहे. 6 इंच आणि 11 इंचाचं पाकिट घ्यायचं आणि त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावायची. सरकार आता गोंद लावायला सुद्धा तयार नाही आहे तिकिटाला आणि पैसे मात्र परिपूर्णपेक्षा जास्त घेते. पाकिटालाही गोंद नसतो आजकाल. त्याच्यावर आपलं पत्ता लिहा. गोंदाने डिंकाने चांगले तऱ्हेने 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा. त्या पाकिटाला घडी लावा, घडी करा आणि ह्या जे आपण माझ्याकडे पाकिट पाठवणार आहात तर त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टने ते माझ्याकडे पाठवा. संबंधित खाते तुम्हाला ती यंत्रसिद्धी पाठवेल. श्रद्धा असेल तरच आपण ती मागवावी, अन्यथा मुळीच मागवू नये. आपण मागवली आणि ती टाकून दिली तर इतरांचं नुकसान होईल, इतरांचा दोष तुमच्या बदली पडेल. जीवन आयुष्यभर आणि जीवनाच्या पश्चात सुद्धा ही यंत्रसिद्धी वापरायची आहे. कालांतराने कर्माच्या गतिसंगताने नफा नुकसान हे होत असते. दुखापत होते, ॲक्सिडेंट होतो, अपघात होते, अजून दुःख येते, अजून सुख येते, पैशाची बरसात होते. अशा वेळेला काही दुःख आलं तर तुम्ही घरातील देवघर टाकून देतात का? देवांना विसर्जित करतात का? नाही ना. मग तशीच ही यंत्रसिद्धी ग्रहाची आहे. यंत्रसिद्धी ही जी ग्रहाची आहे, देवाच्या वर यांचं अधिष्ठान आहे. देव नाही भोगायला लावणारे ग्रहस्थिती आहे, लक्षात घ्या. रामाला 14 वर्षाचा वनवास म्हणजे जन्मठेप दिली होती ती ग्रहाने. गणपतीचा शिरच्छेद केला होता शनीने. राजा विक्रमादित्याचे हात तोडले होते शनींनी. म्हणून शनी आणि इतर ग्रह जे आहे, गुरुग्रहाला सुद्धा फाशीच्या तख्तावर चढवलं होतं आपल्याला ग्रहांनी. महादेव, शिव, योग, शंकरजी यांना धाव करायला लावायला. वाटेल तिथे कुठे झाडातलं, कुठे समुद्रातलं, कुठे कुठल्या पक्षाच्या रूपातलं, अशा रूपात शंकरजी फिरत होते तेव्हा त्यांना 7.5 लावली होती ती ग्रहाने. म्हणून लक्षात घ्या, देवांच्या वर ग्रहस्थितीचं स्थान आहे. आपल्याला देवांकडून जे काही आहे ते दुःख किंवा सुख काहीही मिळत नाही. आपल्याला फक्त आपलं नैष्ठिक कर्तव्य आहे म्हणून आपल्याला देवपूजा अर्चन करावं लागते. समाधान, मानसिक समाधान मिळते. काही तात्कालिक लाभही होतो, परंतु खरे जे आहे मुख्य खातं जे आहे ते ग्रहांचं खातं आहे. ग्रहां आपला लेखाजोखा कर्मगतीचा आपल्याला परिणाम होत असतात. असं मृत्यू जरी आला तरी तो ग्रहांच्या अनुषंगाने तो. देव कोणालाही मृत्यू देत नाही आणि देव कोणालाही जन्मास घालत नाही. ग्रहच घालतात. कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही, कोणाला जन्म द्यावा हे आई वडिलांच्या हातात नाही. हे कर्मगती असते.
DNA चाचणी आता विज्ञानामध्ये निघालेली आहे. DNA चाचणी ही अजिबात खोटी चाचणी आहे. त्याच्यामध्ये आमच्या ग्रहांच्या दृष्टिकोनातून, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शून्य किंमत आहे. आता याविषयी माझा अभ्यास चालू आहे. मी लवकरच तो व्हिडिओ जारी करणार आहे. असं असताना आपल्याला या ठिकाणी ग्रहपूजा करायची असते आणि ग्रहाची यंत्रसिद्धी लावायची असते. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पुष्कळशे गृहिणी, पुष्कळशे प्रतिष्ठित लोक, मग ते काही मंत्री, आमदार, खासदारसुद्धा, पोलीस खात्याचे लोकसुद्धा, असे सर्वांनी माझं कौतुक केलेलं आहे की तुम्ही पत्नीचं असं अभिवादन करतात. ही एक गोष्ट आहे. जगाला तुम्ही चांगलेपणा देत आहात, मार्ग दाखवत आहात. अनेकांनी माझं कौतुक केलेलं आहे. असो, अशा योगाचं हे आपण बघत असताना या ठिकाणी धर्म, कर्म आणि नशीब दैव आपण बघणार आहोत. धर्म, कर्म, नशीब दैव बघत असताना तर कर्मगतीचा हिशोब हा बघायला हवा. कर्मगतीचा हिशोब जसा असतो, म्हणजे कर्म तो आपण करतो त्या कर्मानुसारच भोग आपल्याला मिळत असतो. हा भोग आपण बघायला हवा. श्रावण बाळाला बाण दशरथांनी मारला, त्याचा मृत्यू आला आणि त्यांचे वडील एकाकी पडले, अंध असलेले. तो भोग दशरथाला भोगावा लागला. मरतेवेळी त्यांच्याजवळ त्यांची मुलं पण नव्हती. इथे तरी श्रावण बाळाला बाण लागला तर आई वडील होते आणि त्याचा शाप हा आपल्याला रामाला भोगावा लागला 14 वर्षाचा वनवासाचा. आणि राम असताना सुद्धा दशरथाचं श्राद्ध करते वेळी ते सामुग्री आणण्यासाठी गेले आणि वनामध्ये भटकंती झाली आणि श्राद्धाची वेळ निघून जात होती म्हणून सीतेने श्राद्ध केलं. आणि सीतेने हे श्राद्ध केलं असताना म्हणजे श्राद्धाच्या वेळेला पुत्रसुद्धा लाभ दशरथाला झालेला नाही, हे लक्षात घ्या. केवढं संकट आहे, केवढं दुःख आहे, केवढी समस्या आहे, केवढं काळजीचा प्रश्न आहे, हे आपण बघायला हवं. असं असताना याच ठिकाणी आपल्याला बघत पुढे जात असताना तर बघायला हवं की देवांनाही या तऱ्हेने भोगाला लावलेलं आहे. भोगाला लावलेलं असत असताना देवांनी कर्म केले होते. ठिकठिकाणी मागून श्राद्धही त्यांनी वडिलांची केलेली आहेत. मग श्राद्ध ही वडिलांची केलेली असताना परंतु मुख्य श्राद्ध त्यांच्या हातून झालेलं नाही, हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्याची अत्यंत गरज आहे. सीतामाईचा प्रश्न आपण पाहिला या ठिकाणी. तर रामाने शंका व्यक्त केली की तू श्राद्ध केलं की नाही, याला पुरावा काय. पहा, प्रत्यक्ष सीतेवर आरोप केलेला आहे. रामाने सीतेवर किती अन्याय केला आहे रामायणात बघण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाचलं तर एकाने सीतेला दोष लावला आणि अग्निपरीक्षा तिला द्यावी लागली. आणि एखाद्या माणसावर विश्वास ठेवायचा, आपल्या पत्नीवर विश्वास ठेवला नाही रामाने आणि अग्नी डाग सीतेला घ्यावा लागलेला आहे. सीता गर्भवती असताना सुद्धा तिला काहीही न कळवता वनवासात पाठवून दिली आणि लवकुशाचा जन्म हा आश्रमात झालेला आहे. केवढं दयनीय परिस्थिती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते रामायणामध्ये. रामायण कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं याचं परीक्षण आपण अगोदर करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण रामायणाचा अभ्यास केला पाहिजे, महाभारताचा अभ्यास केला पाहिजे. परंतु ही विचाराची दिशा आज कोणीही देत नाही. भजन कीर्तन स्वरूपात चाललेलं आहे, दुसरं काही नाही.
असा योग असत असताना मला इथे सांगावायचं आहे की कर्म किती महत्त्वाचं आहे. आणि कर्म हे महत्त्वाचं असत असताना कर्म अगोदर शुद्ध असेल तर काही बुद्धिवान लोक असतात. बुद्धीचं सर्टिफिकेट सरकारने दिलेलं आहे, पण बुद्धीचं सर्टिफिकेट सरकारने दिलेलं असताना मात्र बुद्धी अजिबात नाही आहे, स्वार्थी बुद्धी आहे, दुसऱ्याचं ऐकून चालणारी बुद्धी आहे. असे अनेक चे बहुसंख्य आपण बघतो आहोत. बरं, इतरांना सांगून किंवा काही करून किंवा यांच्यावर विश्वास ठेवून वागण्याचा, अरे आंधळेपणाने वागत असेल तर ज्यांना प्रतिष्ठा आहे, जे आपले निर्माते आईवडील आहे, सासू सासरे आहे, त्यांच्याविषयी विचार करण्याचीच गरज नाही, पण त्यांनाच कटकरात उभे करणारी ही अवल्यात बघत असताना मात्र दुःख क्लेश होतात. अनेकांच्या घराघराची माझा संबंध येतो, त्यावेळेला हे दृश्य पाहून मी अनेक फटकळतो सुद्धा, परंतु फटकळतेचा परिणाम त्यांच्यावर कितपत होतो आता हा परिणाम मात्र शून्यवतच आहे. भारतीय संस्कृती महान संस्कृती आहे, इस्लाम संस्कृती महान संस्कृती आहे, ख्रिश्चन संस्कृती महान संस्कृती आहे, जैन संस्कृती महान संस्कृती आहे. परंतु या संस्कृतीमध्ये असले जर खेळ होत असेल तर मग ती संस्कृती काय करेल, डोक्याला हात लावेल. आज वृद्धाश्रमात आपण जर बघायला गेले तर किती लोक आपले आहे, इतर जाती धर्माचे, मुसलमान इस्लामांचे किती लोक आहे, जैनांचे किती लोक आहे, हे आपण बघायला हवं. आणि मग आपण विचार करावा लावा. जो घेतो आणि देत नाही, उपकाराची फेडत नाही, त्याला एक दिवशी राम हा द्यावाच लागतो, एवढं नक्की आहे. मग आपण म्हणतो तो ॲक्सिडेंटमध्ये गेला, आपण म्हणतो सगळं कुटुंब नष्ट झालं, आपण म्हणतो आगीत नष्ट झाले, आपण म्हणतो वाहून गेले. हे कशाचे द्योतक आहे? हे कर्माच्या गतीचे द्योतक असतात. यात एका रोग हा रोगाने होतो असं जर विज्ञान म्हणत असेल तर मला अगदी हे असत्य वाटते. कारण रोग हे मनाच्या तरतून, कर्माच्या सान्निध्यातून, कर्माच्या लेखापरीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी बघतो आपण. पुष्कळचे लोक प्रामाणिक असतात, शाकाहारी असतात, सर्व असतात आणि त्यांना कॅन्सर काय होतं? मग पुष्कळचे डॉक्टर वकील वगैरे आपण बघत असतो. डॉक्टर वगैरे वकील बघत असताना आपण ते पण व्यसनाधीन आहे असं या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. असं दिसत असताना याच कुंडलीमध्ये आपण बघायला हवं की काय करायला हवं. असो, आजच इथे आपण विराम देऊया. विराम देण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला एखाद्या समस्या कुटुंबामध्ये येते, एखाद्या रोगाची समस्या वारंवार येते, एखाद्या कुटुंबामध्ये फाशीचे प्रकार अधिक घडतात, एखाद्या कुटुंबामध्ये वेडेपणा येतो, एखाद्या कुटुंबामध्ये आपण अपत्य जे आहे व्यंग निर्माण होते. याला कारणीभूत आपलं कर्मगती असते, हे लक्षात ठेवा. इथे देवाचा काहीही संबंध नाही, देवाचा कोपही नाही, काही नाही. इथे कर्मगती लिहिण्याचा कोणालाही अधिकार नाही. कर्मगती लिहिण्याचा अधिकार नाही, कर्मगतीत बदल करण्याचा अधिकार नाही. कर्मगतीनुसार हिशोबपट्टी होत असते, हिशोबाची पट्टी झाल्यावर त्याप्रमाणे आपल्याला ते भोगावं लागते. असो, याच्यासाठी कर्म चांगले करा हा सांगण्याचा उद्देश. आता कर्म चांगले करा हे सांगण्याचा उद्देश असताना आपल्याला कुठली कर्म करावे लागतील, कुठल्या दिशेला जावं लागेल, कुठल्या देवीदेवतांची पूजा करावी लागेल, आपल्या पूजनाची वेळ, दर्शनाची वेळ कोणती आहे, कोणते वस्त्र वापरावे, घरामध्ये कोणते अन्नधान्य खावे, कोणते देवाला अर्पण करावी, ईश्वराला घराला काय काय करावं, याच्याविषयी आपल्याला जन्मकुंडली आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. असो, आजच्या कार्याचा इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि समापन करूया.